नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आजच्या ब्लॉगमध्ये मी वर्षा मनापासून स्वागत करते. तर हा यूट्यूब येण्यावरचा मार्ग मी तुम्हाला सांगते. मी यूट्यूबवर येण्यापासून सगळ्या स्टोरी. यूट्यूबवर पहिला ब्लॉग टाकायचं म्हणजे की मी भरपूर त्यांची यूट्यूब बघितले आणि त्यांनी सांगितलेलं होतं यूट्यूब कसं चालू करायचं, काय चालू करायचं, चॅनल कसं ओपन करायचं, व्हिडिओ कसे एडिट करायचे, व्हिडिओ कसे टाकायचे. तर भरपूर स्त्रियांचे मी बघितले आणि त्याच्यानंतर भरपूर ताईंचे बघून मीही हा विचार केला की त्याही एक गृहिणी आहेत, त्यांच्याकडे एक दोन मुलं आहेत बा, त्यांच्याही घरामध्ये सगळी फॅमिली आहे. तसं त्यांच्यातून आपल्याला काय डिफरंट आहे, तेही तेच करतात तसं आपणही तेच करतो. मग माझ्याही घरात 2 मुलं आहेत, मिस्टर आहेत, मीही एक गृहिणी आहे. तर मी असा विचार केला आपणही यूट्यूब चालू करायला काही हरकत नाही आणि म्हटलं चला मग आपणही यूट्यूब चालू करूया, यूट्यूबवर व्हिडिओ टाकत जाऊया. म्हणून हा एक मार्ग मी यूट्यूबवर येण्याचा चालू केला. मग माझ्या मिस्टरांना मी विचारलं का म्हटलं मी यूट्यूब चालू केलं तर चालेल का. ते बोलले हो तुला करायचं असेल, तुझी इच्छा असेल तर कर. पण म्हटलं मी एक खेड्यातली स्त्री, खेड्यामध्ये राहणीमान, खेड्यातल्या गोष्टी लोकांना व्हिडिओमार्फत बघायला आवडती नाही, काही हसतीलही. पण म्हटलं कसं काय करू, तर कर म्हणे. म्हटलं आपल्या गावातली लोक काय म्हणतील की ही यूट्यूबवर यायला लागली, यूट्यूबवर काही गोष्टी करायला लागली, मग कसं काय करायचं, तुला आवड आहे ना म्हणे, मग तू कर म्हणे. म्हटलं बरं. मग मग मी चला म्हटलं आपण काहीतरी करूया बा. तर मग एक गृहिणी बा घर सांभाळून, मुलं सांभाळून, आपली बाहेरची कामं सांभाळून आपल्या स्वतःसाठी काहीतरी वेळ काढते, आपल्या मुलांचं काहीतरी भव्यासाठी काहीतरी थोडीफार उमेद करते किंवा आपल्या मिस्टरांना काही थोडाफार हातभार लावायसाठी तेही ती काम करते. यासाठी यूट्यूबवर काही काही जणी येतात. तर त्यातली मी एक आहे. तोही मला प्रश्न होता की माझ्या मिस्टरांना थोडा हातभार लावा, मुलांचंही भवितव्य पाहावं, याच्यासाठी मी यूट्यूबवर आली. आणि यूट्यूबवर काही काही टॅलेंट पाहिजे आपल्याकडे, काहीतरी दाखवायला आपल्याकडं पाहिजे. त्याच्यासाठी म्हटलं मग चला आपल्याकडं काहीतरी आहे तर त्या गोष्टीचा आपण उपयोग केला पाहिजे. तर त्याच्यासाठी मी या यूट्यूबवर आली आणि म्हटलं मग कसं कसं काय काय करावं, कुठे काहीतरी व्हिडिओ डाउनलोड करून मग टाकावा लागतो, ह्या गोष्टी भरपूर अशा बघितल्या. मी जवळजवळ 3 ते 4 महिने यूट्यूबवरचा अभ्यास करत होती. तर मग त्याच्यानंतर मग हे पुढचं पाऊल उचललं. चला म्हटलं काहीतरी असं बघून आपण हे यूट्यूब स्टार्ट करावं. माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे वर्षा ब्लॉग. मी वर्षा आणि मलाही 2 मुलं आहेत, एक मुलगी आहे, एक मुलगा आहे. मुलाचं नाव मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दिसले का तेव्हाच मुलाचं आणि मुलीचं नाव सांगेल. आणि मिस्टर आहेत, सासू सासरा आहेत, जाऊबाई जेठ आहेत आणि त्यांचीही एक मुलं एक मुलगी अशी एक मुलगा एक मुलगी त्यांना पण आहे. अशी आमची छोटीशी फॅमिली आहे. खूप छान आहे. खेड्यातला आहोत आम्ही, पण खूप आणि सुसंस्कृत मराठी भाषेत असं म्हणतात त्या टाईपचे आम्ही आहे. जास्त हे आणि तिथून पुढं मी एकच व्यक्ती आहे की खेड्यातली की अजूनहीपर्यंत आमच्या इथं कोणीही यूट्यूब चालू केलेलं नाही किंवा यूट्यूब संदर्भात कोणालाही माहिती नाही. मग मी ही फर्स्ट व्यक्ती आहे की मी यूट्यूब चालू करते, यूट्यूबवर व्हिडिओ टाकायचं, काहीतरी नवीन शोधते आणि बऱ्याचशा गोष्टी तेही एक आहे. आणि तिथून पुढे काहीतरी माझ्याकडं आहे म्हणून मीच यूट्यूबवर आली. घरातले तर दाखवेलच मी, सण व्रत वैकल्य, हिंदू धर्मामध्ये जेवढे जेवढे आपले सण व्रत वैकल्य असतात तेही दाखवेल. खानदेशी पद्धतीने इथे कोणत्या सुसंस्कृती भाषा म्हणजे जे असतं तेही तुम्हाला दाखवेल. तिथून नंतर आपली श्री स्वामी समर्थ म्हणजे स्वामी सेवा, तेही तुम्हाला स्वामी सेवेतले काही प्रश्न अडीअडचणी, स्वामी सेवा मी कशी करते, काय करते, मी एका खेळात असूनही स्वामींची कशी पूजा व्रतवैकल्य कशी करते तेही तुम्हाला व्हिडिओ येतील. याच्यानंतर माझं थोडंफार बेसिक यूट्यूबचं काहीतरी थोडंफार झालेलं आहे, ब्युटी पार्लरचं झालेलं आहे. त्याच्यातले त्याही संदर्भातल्या काहीतरी गोष्टी येतील आणि पुढंही यूट्यूबसाठी एक मोठं पाऊल उचललेलं आहे. तेही तुम्हाला यूट्यूबमार्फत कळेलच व्हिडिओमार्फत.
आणि त्याच्यानंतर टीचिंग वगैरे जे आपण ब्लाऊज शिवतो शिवणकाम तेही मला येतं. तर त्याही संदर्भात मी तुमच्याशी व्हिडिओ अपलोड करत जात जाईल. अशा बऱ्याचशा बारीक सारीक गोष्टी आहेत ज्या यूट्यूबमार्फत मी तुम्हाला सांगेल. आणि घरातली माझी मुलं आणि मेन मुद्दा म्हणजे माझं खेड्यातलं जीवन म्हणजे आमची शेती आहे. शेतीचं जीवन, जो शेतकरी जीवन जगतो कसं जगतो म्हणजे कसं पीक पिकवतो, कोणत्या कोणत्या गोष्टी करतो तो, हे तुम्हाला सगळं व्हिडिओमार्फत दिसेल. म्हणजे आता समजा उदाहरणार्थ आपण बी टाकतो, त्याच्यानंतर शेताची प्रतिक्रिया खूप असते. बी टाकल्यानंतर त्याला कोळपणं, मग ते निंदणं, मग त्याच्यानंतर परत त्याला नांगरणं, अशा बऱ्याचशा गोष्टी असतात की आपण त्या टप्प्याटप्प्याने करायलाच पाहिजे. टप्प्याटप्प्याने केला तरच आपल्याला शेती माय म्हणजे धरणी माय आपल्याला पीक देते. अशा ह्या बऱ्याचशा गोष्टी आहेत की त्याही तुम्हाला समजतील. जे शेतामध्ये जे घरामध्ये बसून म्हणतात हां शेतकऱ्यांचे जीवन किती हे असतं ते असतं, असं भरपूर जणांना माझ्या व्हिडिओमार्फत कळेल की शेतकरी जीवन काही सोपं नाही. आणि शेतामध्ये पिकवणं, अन्नधान्य पिकवणं हेही सोपे नाही. अख्ख्या जगाला पुरवणारा पोशिंदा म्हणजे हा शेतकरी राजा हाच खरा राजा असतो. हे तुम्हाला माझ्या व्हिडिओमार्फत दिसेल, कळेल की कशी शेती असते, काय असते. आम्हाला असं म्हणजे भरपूर गोष्टी आहेत की आणि त्या तुम्हाला व्हिडिओमार्फत दिसतील. तिथून पुढे की ज्या आपले सणवार ह्याही तुम्हाला गोष्टी दिसतील व्हिडिओ मार्फत. एक शेतकरी आणि सांगायचं झालं एक शेतकरी आणि त्याच्यानंतर जे यूट्यूब म्हणजे जे व्हिडिओ असतील ते, त्याच्यासाठी मला नक्की सपोर्ट करा. आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लवकर सबस्क्राईब करा, हीच तुम्हा सर्वांना विनंती. आणि धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.